ते माल एवढा लागलेला आहे खाली, एवढा गच्च उन्हाळा आहे. टमाटे असे आणि खाली पाहिलं तर लाला म्हणते ऊन आणि खाली नसते धुराळ आहे. हा काय हे काय आहे सगळं? काय वैदिकचा चमत्कार, वैदिक चमत्कार. वैदिक चमत्कार. बर आता वांगे जरी लावले ते वांग्याची चव वेगळीच. बर आतापर्यंत म्हणजे झाला तो 40-45 दिवसाचा प्लॉट झाला. बर तर ते सहज म्हणून लावले मी. बर आतापर्यंत वानवल्या जे ज्याच्या बी घरी गेलं ते मग त्याचे वांगेच खाल्ले. काय बात करता? तशी वांगेच खाल्ले. वांग्याचा असा बीज येत नाही त्याला. हा चव एकदम एकदम घरेदार. घर सारखं टमाट्यासारखं घर आहे. टमाट्यासारखं. हो, हो. जनरली बाकीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लोक केमिकल वापरतात. केमिकल. टमाटे असते ना लोकांचे ना, हो. मग त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? भरपूर ना. आता हे आंबट लागत नाही खायला. आंबट लागत नाही? आंबट आंबट नाही लागत. लागत. अच्छा. आता गोड येत एकदम याच्यात हे येतं. अरे वा, आंबट लागत नाही. भारी लागतं. टमाटे खाल्ल्यावर आंबट लागतं नाही, आंबटच लागत नाही. बर बर बर. अजून तुमचा प्लॉट म्हणजे किती दिवस झालाय प्लॉट हा? 70 दिवसाच्या आसपास. किती? 70. दिवस झाला. हो. उन्हाळ्यामध्ये प्लॉट चालू व्हायला फार दिवस घेतो, बरोबर आहे? ऐकलं होतं 80-90 दिवस चालू आहे. बरोबर आहे ना. हो. तुमचा प्लॉट 60 दिवसामध्ये चालू झाला. हो, म्हणजे गेलं मार्केटला गेलाय ना 30 कॅरेट गेलं. 65 दिवसामध्ये चालू झाला. अच्छा, मग 20 गुंठ्याचा माल आहे. 20 गुंठ्यामध्ये किती, एक तोडा लागतो? दोन? नाही, पहिलाच थोडा. 30 कॅरेट? हो, पहिलाच थोडा काढला. काय बात करता? जटफळ जे होतं ते. हो, पहिला थोडा नाही निघत एवढा, 4-5 कॅरेट निघते फक्त. पहिलाच थोडा काढला. तरी परवा काढलेला आहे. आता परत तयार आहे. परवा काढला. नाही, माल माल तयार आहे सगळा. म्हणजे आता माल ते 30-40 कॅरेट निघतील परत. हो, उद्या काढायचं. हा. आणि हे तुमचे 40-50 कॅरेटची तोडी म्हणजे किती होतील काही तपास नाही? तपास. हे बघा, यांनी झाड मोडलं एवढंच पाहते. हे बघ, हे औषधी झाड आहे. हे आपण म्हणतो ना मिलेट्स, हे मिलेट वर्गामध्ये मोडणारे वनस्पती. सूक्ष्म अन्न, मोठं अन्न म्हणतात याला. हे याच्यामध्ये एवढी ताकद राहते प्रचंड. हे औषधी वनस्पती आहे. जी जमीन सुपीक आहे तिलाच हे येतं. इतर जमिनीमध्ये ते ना येतं, पण त्याला एवढा असा माल नाही लागत. त्याला माल किती लागला पहा. त्याची बाहेर मुळी आहे ना, ती एवढी मुळी मध्ये घुसून. बरोबर आहे ना. हो. आणि हे औषधी आहे. तुमची जमीन जर सुपीक झाली, निरोगी झाली, केमिकल मुक्त राहिली तरच हे चांगलं होतं. नाहीतर हे एवढं मोठं नाही होत. ही मागच्या वर्षी इथं दादर होती. हा, मोठी दादर जी आपलं खायला टाकतात ती दादर हा टाकली. हा, कोणी म्हणे दादराचं शेत एकदम ओढलं जातं. बर बर. मग हे टाकल्यानंतर बाकीचं काही हा, हा. अच्छा, ज्वारी लगेच न्यूट्रन करते. बरोबर बरोबर. हो, ज्वारीचं म्हणजे ज्वारी पिकवलेली असून सुद्धा हो, जमीन ज्वारी. तुमची उतरली नाही. नाही. काय ही काय पद्धत आहे का माल लागायची? हो, ते वर सेटिंग पहा. ते पहा ना काय पहा ते माल सगळा. काय आहे, पाला कमी टमाटे जास्त याच्यामध्ये. तुम्ही थकणार आहे तोडू बरं का. तुम्ही तोडायला माणसं भक्कम ठेवा. ते हे जर एवढा माल लागलाय सर, हा काय म्हणजे तोडता नाकी यायची ती मावशी म्हणायची ना, तुडू वैतागली. तांबाटे टाकावले होते आम्हाला, सऱ्यांदाच टाकावले मला. थकवलं म्हणजे कसं काय? लयच निघाले तांबाटे, अशी गतीच निघत नव्हती. इतके तांबाटे का बरं. एका सरीला 15 जाळ्या भरायच्या. एका सरीला? एका सरीला 15 जाळ्या. यांना म्हणलं परत करायची नाही. तुमची परिस्थिती होणार आहे. हा, तुमच्या तोडायला कोणी माणसं? हे आपले जवळचे लेबर. लेबर आहेत ना. हा, मग बरं आहे, मग ठीक आहे. तेच चांगले आहे. सगळ्यात मेन टेस्ट. हो, हो. कारण आपण हे टमाटर खाल्लं बी तर आता खाल्लेलं वाटतं. अच्छा, टोमॅटो खाण्यासारखं हो, वाटतं. आता मी भरपूर पूर्ण देश फिरलेलो आहे. बर, त्या हिशोबात हे फ्रूट सारखं हे लागतं म्हणजे आंबटपणाने हा, गोडपणा आहे त्याच्यात. म्हणजे फळांसारखं गोड लागतं, फळासारखं. मधुर लागतं. हो, फळासारखं. भाज्यांसारखं आंबट नाही लागत. भाजीसारखं आंबट लागत नाही. हा, बरोबर. किती बी लाल टमाटा तुम्ही खाऊन बघा, उलट ते टेस्टच येते तोंडाला. मी आता 2 टोमॅटो खाल्ले. तर याच्यामध्ये जे लाइकोपिन आपण म्हणतो सबस्टन्स असतो हा. जसं लहान मुलांचे जे गाल असतात ते लाल होतात थोडं तरी आपण तुमच्यासारखे. तर मग आता हा जो टोमॅटो प्लॉट सरांनी जे वापरलेले आहे याच्यावरती 100% वैदिक वापरलेले आहे. त्याच्यामुळे जे लाइकोपिन जो सबस्टन्स आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये या टोमॅटोमध्ये उपलब्ध येतो.
कोणाला स्किनचा प्रॉब्लेम असेल किंवा आरोग्याची काही समस्या असेल तर निश्चित हा टोमॅटो ज्यावेळेस तो शेतकरी किंवा तो ग्राहक खाईल त्याच्यासाठी निश्चित हा फायदेशीर ठरणार आहे. बरोबर. हे काय किती फुटवे? एक वर गेलाय पूर्ण, दुसरा इथपर्यंत आलाय, तिसरा इथपर्यंत आलाय, चौथा खालून निघालाय. बरोबर आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट कणीस केवढं लांब फेकले पा. हा ताट केवढं धांड काय पत्ती पा, म्हणजे बाजरी केली असती अशी असते. असे बरं ती बी साईड बिझनेस होय बरं का. साईड बिझनेस होय ती जर सेंटर वाजती तिन्हीच्या तिन्ही चारी वर असते. बरोबर आहे ना. जे बाजरी करतात त्यांनी पार हे नमुना. बरं ते का तुम्ही पेरलेलं नाही आपाप आले ते नाही. इथं बाजरी टाकली होती ना फक्त पहिली बाजरी. नाही 7-8 पांबरी होत्या, 3.5 पोते बाजरी झाली. मी ते 2 बॅगा पडलेल्या होत्या माझ्याकडे कृषी अमृतच्या, बर ते फुकून दिल्या होत्या. बर युरिया वगैरे काही टाकता बर 3.5 पोते बाजरी आले. युरिया न टाकता नाही 7-8 पांबरीच होते. 7-8 पांबरी. ज्वारी होती इकडं, म्हणजे एक साधारणतः ते 4 फणीची पांबर राहते ना. हा एवढं किती का साधारण बनल्यावर? नाही इथंपर्यंतच नाही, असं इथंपर्यंत होती. बाजरीचं तसंच ना. अच्छा साधारणतः एक 40 असेल. हा 3-4 गुंठे बस. 4 गुंठ्यामध्ये किती? 3.5 पोते बाजरी आली. गुंठ्याला पोत हो बाजरी बी गुंठ्याला खायला पोत याच कणीस होतं. केवढं यासच का? हो पावसाळा कमी होता, खालून पाणी सोडलं. म्हणजे असं कणीस हो असं एवढं कणीस होतं. तुम्हाला आता झाड. दादाजी दिसले ना, अनुभव सांगितला होता बाजरीचा. हा दादाजी बांग्यावाले हा हा मजूर परत निघून हा, जायचे हा. बाजरीचं हे पाहिलं. बर बर ही बाजरी कशी अशी कोरडी असते कापली हा. जाते, त्याचं ताट रास होतं मकासारखं. मकासारखं होतं ते रिटर्न मजूर हे पण झाड किती पण झाड आहे ते हा? तर पावसाळा नव्हता ना खाली बघ ना खाली बघ ना कोणी बाजरी म्हणणार नाही त्याला. एकच आहे. हा ह्या वर्षी खास करून कांद्याला मी टोटल सॉइल चार्जर काढले. असं ॲव्हरेज निघाला आमच्या गावात सर्व कृषी अमृत वगैरे ते टाकले. कृषी अमृत वगैरे Soil charger वगैरे हा हा, सर्व सॉइल चार्जर कृषी अमृत. आणि आज तो कांदा माझा एकरी 8 ट्रॅक्टर कांदा निघतोय. चालू आहे काम लाईव्ह. बरं बाकीच्यांचे काय निघतंय? कोणाचे 5 ट्रॅक्टर 4 ट्रॅक्टर हा एवढं निघते. एक निम्माच्या खाली घट आहे म्हणजे. आणि माल बी चांगला बनलाय ना. आणि माल आहे जबरदस्त माल आहे, सुपर आहे. काय हा ही कांदा आहे ना, याच्यावरती माल काय बात करता? नाहीये. हा? जे जुने शेतकरी म्हणतात की आम्ही कांद्याचे किंग आहे, हा त्यांचा असा माल त्यांचं फक्त एक- 5 एक- आता बरोबर या वर्षी आमचा पत्ता कांद्याला ॲव्हरेज कसं आहे माहिती आहे हा का? एकरी 8 ते 9 ट्रॉली कांदा निघायचं ना. बरं एकरी 5, 5.5, 4, हा 3 पासून 3 तर 6च्या दरम्यान. 6च्या पुढे कोणीच जाऊन नाही राहील. बर क्वचित शेतकरी बर ज्याच्याकडे पाणी जास्त आहे ना तो गेला. बर कमी पाणीवाले हा जो कांदा आहे ना हा. आता म्हणजे आमच्या चुलत्यांच्या 2 पट्ट्यात आमचे 2.25 एकर त्यांचे 2.25 एकर असं देवड पट्टे परत आमचे 2.25 एकर त्यांचे 2.25 एकर. माझी आणि भावाची कंटिन्यू चुलत भावाची सारखीच लागवड आहे. एकाच दिवशी लागवड म्हणजे असं समजा त्यांनी 4 दिवस पूर्वी लागवड केली आणि तेच माणसं आपल्याकडे 4 दिवसानंतर लागवडला आले करायला लागले. हा करायला आले. त्यांचा कांदा निघाला फक्त 6 ट्रॅक्टर. बर त्यांचा 6 ट्रॅक्टर निघाला 2 एकरात 2.25 एकरात. बर आणि माझा 1.5 एकरात 12 ट्रॅक्टर निघत आहेत. अरे बाप 1.5 एकरात. आणि एक पण फॉस्फेट सुपर फॉस्ट म्हणजे फॉस्फेट केमिकल काहीच केमिकल नाही. काहीच नाही. फक्त आपले जे कृषी अमृत. चार्जर वापरलेलं आहे, कृषी अमृत कृषी अमृत वापरले, सॉइल चार्जर वापरले, बस एवढंच वापरलेलं आहे. वैदिक वापरला. आणि एक स्प्रे नाही हा, ड्रीपसाठी नाही, मोवासाठी नाही, तुम्हाला कशासाठी आश्चर्य नाही वाटलं काय? कशासाठीच नाही. तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं? आश्चर्य म्हणून तर आता तिथं सुरुवात केलेली आहे. मी एक फ्लोरिंग चार्ज म्हणून Flower एक charge. प्रयोग केलेला आहे. फ्लावर चार्ज. हा. फ्लॉवर हा. चार्ज मी मनालीहून ऍपल आणलेले आहेत. बर 3 ऍपल ते 5 वर्षात झालेत. बर बर पण कधीच त्याला फ्लोरिंग आलं नव्हतं. बर बर आणि ह्या वर्षी जानेवारीला वापरलेले आता एवढी फ्लोरिंग आहे, तुम्ही बघून तिथं येऊन जाल. क्या बात आहे, क्या बात आहे. अच्छा आता हे फ्लोरिंग लागलेत सर्व. हा 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 याला 5 वर्षात झाड झालं. बर याला फ्लोरिंगच येत नव्हती. बर माझ्या बरोबरचे गुजरात त्यांच्या पण 3 चंदुबाई गोवा म्हणून हा. त्यांच्या पण 3च झाड आहेत. तेव्हा. त्यांना अजून पण आलेले नाही. बरं सिटी नाही झालं मी. Cutting झालं. अरे बापरे. एवढं फ्लोरिंग निघालं की विशेष नाही त्याला काही. याला द्या ना शिलाची ट्रीटमेंट चालू आहे. बरं का? पूर्ण कटिंग नाही नाही याला शिलाची ट्रीटमेंट द्या. हे काय नवीन निघाले पाहिजे बा. नवीन फ्लावरिंग राहिली. तुम्ही याला शिलाची ट्रीटमेंट करा, मस्त काम होऊन जाईल. माल काय नाही हे गल्ल्या बारीक आहे म्हणून वाचत नाही तर टायर दुखता याच्या. हा हे सुतळ्या किती लावलाय तुम्ही याला? ते सुतळ्या लावल्या किती बघा ना. सुतळ्या फार लागल्या आरपार माल दिसत नाही ना. 28 किलो
आता सेकंड याला लागलं मला हे प्लास्टिक प्लास्टिक 28 किलो 28. किती याला हे पूर्ण 20 गुंठ्याला आणि पहिलं ते 7-8 किलो जी लागलं होतं एक 2-2 याला आता 28 किलो लागले. आता मला सांगा 20 गुंठ्याला जर 28 किलो सुद्धा लागायला लागली तर ते फुटवे किती असते? राम राम. जय जवान जय किसान. हा. जय SCT वैदिक. नमस्कार. आपला परिचय सांगा. मी शरद वसंतराव गुंजाळ, गाव कुपखेडा. मी BSF मधून एक ASI रिटायर आहे. अच्छा, रिटायर झाले. किती वर्ष झाले? मला 6 वर्ष झाले. अच्छा. आणि हे छंद आता आम्हाला 40 वर्ष पाणी नव्हतं इथं. 40 वर्ष पाणी 40 नव्हतं. वर्ष म्हणजे आधी भरपूर होतं हे पहा ना, दुष्काळ पण सगळं. पाणी सगळीकडे हे होतं. मग हे बोर केले, प्रत्येक सुट्टीला एक बोर करायचं. बर मग आल्यानंतर जॉबचे बी ऑफर आले, बर पण नाही केले. मग आता शेतातच रमतोय. बर 3 वर्षापासून बघतोय की तुमचे व्हिडिओ भरपूर बघितले. बर खास करून लॉकडाऊन मध्ये पूर्ण अभ्यास केला. बर. ते माल एवढा लागलेला आहे खाली, एवढा गच्च उन्हाळा आहे. तांबाटे असे आणि खाली पाहिलं तर लाला म्हणते ऊन आणि खाली नसते धुराळ आहे. हा काय हे काय आहे सगळं? काय वैदिकचा चमत्कार, वैदिक चमत्कार. वैदिक चमत्कार. बर. कधीपासून ओळख झाली वैदिकची? 3 वर्षापासून हे करतोय, म्हणजे डाळिंबाला फॉलो करताय? हो हो. बर. पण मागच्या वेळेस पूर्ण फॉलो केलं नव्हतं, पण मध्ये मध्ये मग इन्स्टंट चार्जर, एनर्जी बुस्टर की जसं आपण सलाईन लावतो थोडंसं या गोष्टी नमुना. हो, नमुना घेतला. बर. मग आता या टमाट्याला पुन्हा आपण जे बी 100% वापरलं. बर. काय वाटलं ते नमुना वापरण्यामध्ये 100% वापरण्यात काय वाटलं? चव आहे ना. आता वांगे जरी लावले ते वांग्याची चव वेगळीच. बर आतापर्यंत म्हणजे झाला तो 40-45 दिवसाचा प्लॉट झाला. बर ते सहज म्हणून लावले मी. बर. आतापर्यंत वानवळे जे ज्याच्या बी घरी गेलं ते म्हणजे त्याचे वांगेच खाल्ले, काय बात करता? तशी वांगेच खाल्ले. वांग्याचा असं बीज येत नाही त्याला. हा, चव एकदम असं घरी एकदम झालं. घर सारखं टमाट्यासारखं घर आहे. टमाट्यासारखं हो, घेऊन. हो. हे 100% वापरलं. तर वापरल्यानंतर जनरली बाकीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लोक केमिकल वापरतात. Chemical वापर. टमाटे असते ना लोकांचे ना, हो. मग त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? भरपूर ना. आता हे आंबट लागत नाही खायला. आंबट लागत नाही? आंबट आंबट नाही लागत. लागत. अच्छा. आता गोड येत एकदम याच्यात हे येतं. अरे वा, आंबट लागत नाही. भारी लागतं. टमाटे खाल्ल्यावर आंबट लागतं नाही, आंबटच लागत नाही. बर बर बर. अजून काय फरक वाटला? फळधारणा फळधारणा भरपूर उन्हाळ्यामध्ये भरपूर म्हणजे ती जसं फ्लॉवरिंग लागत गेलं. हां नितीन भाऊला विचारायचो की गळ बिळ होईल का. मग गळ असं फ्लॉवरिंगची गळच नाही. जे बी फ्लॉवरिंग लागे ते पुढं Setting झालं. सेटिंगच होतं. फ्लावर चार्जर, सेटिंग चार्जर. हा. त्यांना म्हटलं की वातावरण आमच्याकडे क्लायमेट चेंज होत होतं. हां हां तेव्हा मागच्या वेळेस झालं नाही. प्रॉब्लेम येत होता. बर मग त्यांनी फ्लावर सेटिंग, फ्रूट चार्जर हां आणि एनर्जी बुस्टर हा स्प्रे बंदच केला नाही. बर. त्याच्यामुळे ड्रॉपिंग खालून पण फ्लावर सेटिंग आणि फ्रूट चार्जर खालून पण दिलं होतं त्यावेळेस. ड्रॉपिंगचा हा प्रॉब्लेम होता नाही त्यांना. एवढा माल आहे तुमचा खाली पाहिला मी. अजून तुमचा प्लॉट म्हणजे किती दिवस झाला प्लॉट हा? 70 दिवसाच्या आसपास. किती? 70. 70 दिवस झाला. हो. उन्हाळ्यामध्ये प्लॉट चालू व्हायला फार दिवस घेतो, बरोबर आहे? ऐकलं होतं 80-90 दिवस चालू आहे. बरोबर आहे ना? हो. तुमचा प्लॉट 60 दिवसामध्ये चालू झाला. हो, म्हणजे गेलं मार्केटला गेलाय ना? 30 कॅरेट गेलं. 65 दिवसामध्ये चालू झाला. हो, 30 कॅरेट गेलं. 30 कॅरेट मार्केटला गेलं. हो. काय 30 कॅरेट गेलं मार्केटला. किती आहे क्षेत्र असं? ठीक आहे. म्हणजे आपण अंतर वाढून घेतलंय. हां मग 20 गुंठ्याचं परफेक्ट अंदी आहे. 20 गुंठ्याचा माल आहे. 3200 झाड बसले. अच्छा, मग 20 गुंठ्याचा माल आहे. 20 गुंठ्यामध्ये किती एक तोडा लागतो? 2 नाही, पहिलाच थोडा 30 कॅरेट? पहिलाच थोडा काढला. काय बात करता? जटफळ जे होतं ते. हो, पहिला तोडा नाही निघत एवढा. 4-5 कॅरेट निघते फक्त. पहिलाच थोडा नाही, काढला. पहिलाच थोडं. तरी परवा काढलेला आहे, अजून तयारी आहे. आता परत तयार आहे. परवा काढला. नाही, लाल माल तयार आहे सगळा. म्हणजे आता माल ते 30-40 कॅरेट निघते परत. हो, आराम. उद्या काढायचं. हा. चौथ्या तोड्यावर आणि हे तुमचे 40-50 कॅरेटची तोडी म्हणजे किती होतील काही तपास नाही. तपास. कारण खालपासून वरपर्यंत आता ते फळ उचकल्यावर असं वाटतंय का तुम्ही तोडे अजून करेलच नाही. वाटत नाही. हा, परवा तोडलंय, अजून कोणी म्हणणार. हे बा माल जो आहे मध्ये बा, हे बा आता इथं उचकून पहा, म्हणजे सगळं माल आहे. असं वाटतंय तुम्ही उचकून पहा ना तुमच्याकडचं. तोडलाय पुढे पुढे. हां बघा, तो तोडलाय असं वाटतोय का? खाली खाली बा तळामध्ये तुम्ही अजून एक ऑब्झर्वेशन केलं का?
हे बघा यांनी झाड मोडलं एवढं पाहते हे बघ हे औषधी झाड आहे हे आपण म्हणतो ना मिलेट्स हे मिलेट वर्गामध्ये मोडणारे वनस्पती सूक्ष्म अन्न मोठं अन्न म्हणतात याला हे याच्यामध्ये एवढी ताकद राहते प्रचंड हे औषधी वनस्पती आहे जी जमीन सुपीक आहे तिनंच हे येतं इतर जमिनीमध्ये ते ना येतं पण त्याला एवढा असा माल नाही लागत त्याला माल किती लागला पा त्याची बाहेर मुळी आहे ना ती एवढी मुळी मध्ये घुसून बरोबर आहे ना हो. आणि हे औषधी आहे तुमची जमीन जर सुपीक झाली निरोगी झाली केमिकल मुक्त राहिली तरच हे चांगलं होतं नाहीतर हे एवढं मोठं नाही होत ही मागच्या वर्षी इथं दादर होती हा मोठी दादर जी आपलं खायला टाकतात दादर हा टाकली हा कोणी म्हणे दादराचं शेत एकदम पोळलं जातो बर बर मग हे टाकल्यानंतर बाकीचं काही ज्वारी हा, हा. अच्छा. ज्वारी लगेच न्यूट्रन करते. बरोबर बरोबर हो, ज्वारी काही म्हणजे ज्वारी पिकवलेली असून सुद्धा हो, जमीन ज्वारी. तुमची उतरली नाही नाही आणि एवढा सेटिंग झालं आता हे झाड आहे पा याला फ्लावरिंग बघा याचं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सेटिंग बघा आता परत ही वाळसर जमीन आहे. ही बघा ही माल बघा सगळं माल त्या हाताखाली बघा एवढा जर झाड गच्च भरलेला आतून म्हणजे एक झाडाच्या खाली टोकरी लावायची आणि टोकरी भरून घ्यायची हे बा अख्खा जेठा पिकले बा म्हणजे एका झाडाच्या खाली काय लावायची टोकरी आणि ती टोकरी काय करायची भरून घ्यायची आणि तुम्ही काय म्हणता ही जमीन सगळी काय केली तुम्ही भरलेली जमीन आहे, म्हणजे असं भराव माती केलं. हो वाळसर जमीन लेवल केली वाळसर जमीन काय होती ही काय पद्धत आहे का माल लागायची हो ते वर पहा, वर सेटिंग पहा नाही आपले ते पहा ना काय आहे. पहा ते माल सगळा काय आहे, पाला कमी टमाटे जास्त याच्यामध्ये तुम्ही थकणार आहे तोडू तोडू बरं का तुम्ही तोडायला माणसं भक्कम ठेवा टमाटे तोडतो का तू ये इकडे नक्की का नुसतं खातो बरं कसं काय टमाटे मस्त आहे का एकदम हां भारी पिकवले तुम्ही काय काय खर्च केला याला खर्च काय आपले बेसल डोस सगळे भरले हां मध्ये मध्ये मग एनर्जी बुस्टर बरं इन्स्टंट चार्जर बरं बेसल डोस काय भरला होता RMPH 20 गुंठ्याला किती भरला 20 मिनिटाला 4 ते 5 बॅगा कृषी अमृतच्या होत्या बरं. आणि 3 पॅकेट RNPC भरलेले 3 पाकिट म्हणजे 1800 ग्रॅम ग्राम ग्राम 1800 ग्रॅम म्हणजे जवळजवळ बरोबर मापाच्या पेक्षा थोडं जास्त भरले तुम्ही आणि नंतर मग बेसल डोस एकच झाला हो हो आता द्यायचंय आपली ती कोणती शिलाजीत शिलाची द्यायची आता हो. अजून देईल नाही अरे LSQ झालेली RNPS द्यायची असं त्यांना ना? हो काय वाटतं हे जर एवढा माल लागलाय सर हा काय म्हणजे तोडता नाकी देऊन यायची ती मावशी म्हणायची ना तुडू वैतागली तांबाटे थकावले होते आम्हाला सऱ्यांदा थकावले मला थकवलं म्हणजे कसं काय लयच निघाले तांबाटे अशा गतीच निघत नव्हती इतके तांबाटे का बरं एका सरीला 15 जाळ्या भरायच्या एका सरीला एका सरीला 15 जाळ्या यांना म्हणलं परत करायची नाही तुमची परिस्थिती होणार आहे हा तुमच्या तोडायला कोणी माणसं हे आपले जवळचेच लेबर लेबर आहेत ना हा मग बरं आहे मग ठीक आहे मित्र कंपनी येते का विजिटला कधी अजून तर काही आलं नाही सर इकडं कोणी आलं नाही का मित्र कंपनी हा 2-3 आले होते मग तेच म्हणे काय म्हटलं सॉईल चार्जर वापरतो बर मग काही ना काही भरोसा बसत नाही नाही का हा मग तरी त्यांना सांगतो आपण बघून जा बर ते काय म्हणता म्हणजे भरोसा नाही बसत म्हणजे त्यांचं का नाही भरोसा बसत त्यांचं काय ते काय जुने शेतकरी आहेत ना ते हा आपण नवीन झालो पण नवीन याच्यात पडलोय ना मी अच्छा अच्छा ते तुम्हाला अनुभव नाही हो नवीन शेतकरी मग ते व्हिडिओ बघून आपलं नवीनच करायचं या बर बर अच्छा मग आता गावामध्ये प्लॉट आहेत टमाट्याचे सगळे तुम्ही जात असाल ना बघायला दुसऱ्याचे हो मग काय तुमच्या बरोबरच्या लोक आता माझ्या बरोबरचे बरेच प्लॉट असं येऊन गेले काय असं गिनरी राहिली नाही त्यांना म्हणजे पिवळे पडून गेले पूर्ण असा पूर्ण सुका असं जरायला हे माल इथून दिसतोय पा कुठल्या सुकल्यासारखं गल्ली का पाहिला का तुमचं नुसते लोंबलेच झाडे तुम्हाला माहिती का थोडंसं तुमचे पानं सुकले ना थोडीशी हे काबर सुकले माहिती का माल लय लागलाय जास्त लोड आहे. जास्त लोड झाला त्याला अर्जंट शिरायची तुम्ही यावं लागलं आणि ट्रीटमेंट जर दिली नाही याला तुम्ही दर 15 दिवसाला शिरायची ट्रीटमेंट द्यायची आणि ती जर दिली तर टमाटे फुल चालू झाले का 8 दिवसाला द्यायची तुम्हाला जवळ तुम्ही थकत नाही तो झाड थकत नाही रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघाल काय मग रेकॉर्ड तोडायचं का मापात ठेवायचं नाही रेकॉर्ड तोडायचे नाही आणि मग सुरू करा रेकॉर्ड तोडायला रेकॉर्ड करायचे आणि का हां लोक म्हणतात टमाट्याची शेती जमत नाही टमाट्याला लागती नाही हे काय मग आता रोगराई का बरं किडी वगैरे काय नाही त्रास झाला काहीच नाही रोग नाही किडी नाही करपा नाही फुल याला बी आपल्या फळमाशीसाठी लावले हां काही 5-5, 7-7 त्यात काही किडे पण नाही काही नाही अरे बापरे मला तर मोठं आश्चर्य वाटतं एवढा कडक उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे जरा एवढा माल पिकला आहे हां सर आणि मालाची गुणवत्ता पण चांगली म्हणजे व्हरायटी जरी तुमची तशी असली ना साधी
पण मालाची गुणवत्ता लई खतरनाक आहे. म्हणजे सेटिंग भरून साठी माल हे पण तुम्ही दोन्ही साईडला नुसतं मालच दिसतो. म्हणजे आतल्या गर्भामध्ये माल नाही बसू राहिला झाडाचा. हे माला झाडाचं जे गर्भ आहे ना मध्ये, त्या गर्भामध्ये पहा हे बा चल नुसतं उसका गेला का नुसतं फळ गळते खाली बा हे बा. असे उत्पादन वापरले पाहिजे. खर्च बी कमी आहे बघायला गेलं. काय बात करतो. हो खर्च कमी आहे. ते तुम्हाला पेन्शन म्हणून तुम्हाला असं वाटतं खर्च का हो तुम्हाला पेन्शन म्हणून तुम्हाला असं वाटतं खर्च खर्च कमी आहे ना. बाकीचे हे म्हणजे आपण खालून जर चांगलं व्यवस्थित खायला राहिलं ना बरोबर स्प्रे बी कमी बसताना. म्हणजे केमिकलवर खर्चच नाही झाला काही. केमिकल काहीच खर्च नाही. तुम्ही वापरत नाही केमिकल. नाही काय बात करतो. काही केमिकल तर वापरतच नाही. एखादा स्प्रे काढला असं नाही नाही स्प्रे तो काढा वापरला नाही. पप्पा केमिकल वापरत नाही खरे काही. सगळं पडलेलं राहतं पॅकिंग. माझे जे वेस्टेज जे आहे ना बर नाव समजा नाही सांगता आलं ते दाखवू त्यासाठी बर हे वापरलं. बरं मलाही सांगा आता तुम्ही म्हणता खर्च किती असेल सर. आता बेसल डोसच्या 5 बॅगा कृषी अमृतच्या आणि हां. ते 3 पाकिटे झाले. बर बरोबर म्हणजे ते 7,000 7,000 7,000 रुपये. आणि हे गोण्यांचे 5-25 म्हणजे जवळजवळ हे 3,000 किती झाले 10,000 झाले खर्च. अजून किती केले. अंदाज मला खर्च फक्त याला नवीन सगळं आपण नवीन हा, हे स्ट्रक्चर हो तुम्हाला स्ट्रक्चर काय उपयोगाला येणार आहे. पूर्ण नवीनच केलंय. हे तुम्ही 10-12 हजाराच्या खर्चामध्ये 20 गुंठे टमाटे तुमची तयार झाली. हो बाकी मी म्हणतो अजून 20,000 धरू 20,000. हो. अजून मी 20,000 समजा. त्यांना फळधारणेपर्यंत जोपर्यंत फुल लागत नाही तोपर्यंत माझी एक थिअरी असते टमाट्याला. हां मी पहिला स्प्रे असतो माझा हां क्रॉप फ्रूट लीफ वॉटर चार्जर. हां दुसरा असतो अल्टरनेट 4 हां दिवसात डिसीज फायटर, हां पेस्ट क्लिनर आणि पेस्ट फायटर. हां ही दुसरी झाली माझी. हां हां आणि हे अल्टरनेट मारत राहायचे. हां हे 3 स्प्रे हां त्यांना सांगितले 3 शेड्यूल देतो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही करायचं नाही जोपर्यंत फुल लागत नाही तोपर्यंत. हां फुल लागलं का त्याच्यात फ्लावर चार्जर, फ्रूट चार्जर, सेटिंग चार्जर, वरून स्प्रे. हां हे 3 स्प्रे यांना सांगितलं. हे 3 स्प्रे व्यतिरिक्त चौथ्या स्प्रेची गरज नाही. आणि एक पेस्ट क्लिनर, पेस्ट फायटर आणि त्याच्यात डिसीज फायटर कॉम्बिनेशन तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपलं कॉम्बिनेशन तो एक चालतो. आणि खालून फक्त त्यांना ते काय करतात मग काहीतरी द्यायचं म्हणून रूट डेव्हलप झाले पाहिजे. आता मुळी इथपर्यंत आलेली त्यांची. जर मुळी जरी कोली तुम्हाला मुळी दिसायला भेटेल त्याला तिथं. इकडे 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 पॉवरफुल गुळी बा एकदम खतरनाक. आणि तुमचे व्हिडिओ कंटिन्यू पाहत असल्यामुळे एनर्जी बुस्टरचं महत्त्व त्यांना सांगायची गरज नाही. ते स्वतःहून एनर्जी बुस्टर मला खालून आता टेम्परेचर वाढवते म्हणून एनर्जी बुस्टर खालून देऊ राहिले. वरून नाही देते स्प्रेमध्ये. अजून आता एक त्यांना मजाक मध्ये सांगतो ना सलाईन देऊ सलाईन 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 लावावं लागेल त्याला. आता कालच एनर्जी बुस्टर सॉइल चार्जर चार्जर सोडून दिलं. काय म्हणे टेम्परेचर थोडं वाढतंय खालून एनर्जी बुस्टर दिलं तर एनर्जी बुस्टर तुमचं 9 प्रकारे काम करतं म्हणे. इथं येण्यापेक्षा एनर्जी बुस्टर 1 लिटर एनर्जी बुस्टर सोडले एवढा 20 गुंठ्याला. 1 लिटर हो. त्याचा इफेक्ट दिसतो ना बरं काय एवढ्या हिटमध्ये सुद्धा काळ्या सेट राहील ना. शेंडाने थांबलेला एवढं टेम्परेचर. बघा ना तुम्ही कळ्या बघा ना खाली. आता हेच झाड बघा तुम्ही. आता हेच झाड बघा बघा याच्या पूर्ण कळ्यावरती शेंडा चालू आहे व्यवस्थित. हे बघा सेटिंग बघा खाली. इकडे बघा सेटिंग. हे बघा खाली माल पहा. हे बघा खालपर्यंत माल भरलेला आहे. म्हणजे वरती कळे आहे आणि खाली पूर्ण माल आहे तळापर्यंत. म्हणजे थोडक्यात पूर्ण झाड आहे बघा. वरती शेंडा आहे खालचे पंजे आहे सगळे. तुम्ही तळापर्यंत हे बघा दिसतोय का प्रत्येक झाड हे बघा. आणि मालाची क्वालिटी पण 1 नंबर आहे. थोडक्यात तुम्ही जे काही ट्रीटमेंट करता त्याचा असर तुम्हाला दिसतोय. टोमॅटो शेतकऱ्यांना काय सल्ला पाहिजे. टोमॅटो शेतकऱ्यांना येत की वैदिकचं सर्व म्हणजे फॉलो करा. हां व्यवस्थित वापरा. माल बी चांगला देईल आणि टेस्ट चांगली येईल. बरं टेस्ट चांगली देईल. सगळ्यात मेन टेस्ट. हो हो कारण आपण हे टमाटर खाल्लं बी ते आता खाल्लेलं वाटतं. अच्छा टोमॅटो खाण्यासारखं हो, आता वाटतं. मी भरपूर पूर्ण देश फिरलेलो आहे. बरं त्या हिशोबात फ्रूट सारखं जे लागतं म्हणजे आंबटपणा आणि हां. गोडपणा आहे त्याच्यात. म्हणजे गळ. फळांसारखं गोड लागतं. फळासारखं. मधुर लागतं. हो फळासारखं. भाज्यांसारखं आंबट नाही लागत. भाजीसारखं आंबट लागत नाही. हां बरोबर. किती बी लाल टमाटा तुम्ही खाऊन बघा हां. उलट ते टेस्टच येते तोंडाला. उगाच गोड लागतं मस्त. गोड लागतात. हां आणि कातडी अशी हे नाही ना जास्त पोत्र निघत प्लास्टिक सारखी नाही. प्लास्टिक सारखं नाही एकदम सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे. खाल्लं ना टोमॅटो. हो सर मी आत्ता 2 टोमॅटो खाल्ले. तर याच्यामध्ये जे लाइकोपिन आपण म्हणतो सबस्टन्स असतो हा. जसं लहान मुलांचे जे गाल असतात ते लाल होतात थोडं तरी आपण तुमच्यासारखे. तर मग
आता हा जो टोमॅटो प्लॉट सरांनी जे वापरलेले आहे याच्यावरती 100% वैदिक वैदिक आहे. त्याच्यामुळे जे लायकोपिन जो सबस्टन्स आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये या टोमॅटोमध्ये उपलब्ध येतो. तर मग कोणाला स्किनचा प्रॉब्लेम असेल किंवा आरोग्याची काही समस्या असेल तर निश्चित हा टोमॅटो ज्यावेळेस तो शेतकरी किंवा तो ग्राहक खाईल तर त्याच्यासाठी निश्चित हा फायदेशीर ठरणार आहे. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं सरांनी जो बेसल डोस भरलेला आहे त्याच्यामुळे भरपूर टोमॅटोची जी सेटिंग म्हणतो आपण ही अफलातून मोठ्या एवढ्या प्रमाणात हिटमध्ये झालेली 40 डिग्रीच्या पुढे गेल्यावर एवढ्या एप्रिलच्या उन्हामध्ये मार्चचा तडाखा बसून गेला आहे आणि काय माल आहे खाली हे बघितल्यावरती ही शेंडा एवढा क्लीन आहे. काय राव म्हणजे काय बोलायचं आपण याच्या पुढे. हां बघा आता हे तळातलं फळ आता पिकायला लागलं आहे. तुम्ही म्हणता 30 कॅरेट बी केले. हां काही लोकांचं 30 कॅरेट मी माल संपत उन्हाळ्यात. हा ना. अरे पहिलं तोडा होतं 5 कॅरेट, दुसरा तोडा 10 कॅरेट, तिसरा तोडा येतो फक्त 8 कॅरेटवर आणि चौथा एंड होतो. मग तुमच्याकडं समजा आता अजून तुम्ही फक्त असं काय केलं थोडासा धक्का लावून पाहिला, एक टमाट तोडून पाहिलं आणि 30 कॅरेट निघाली. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण प्लॉट तुमचा भरात येईल तर एवढ्या ह्याच्यामध्ये 100 कॅरेट फुल लोडमध्ये सुरुवात झाली. टमाट्याचं एक वैशिष्ट्य ना, तोडल्यानंतर माल फास्ट चालू होतो. पहिला थोडा झाला ना तर माल फास्ट चालू होतो. तर म्हणजे किती जरी मी म्हणलो आता कमी बाजार असतील, किती पण कमी असतील तरी त्याचे पैसे भरपूर होणार. बरं वरून परत तुम्हाला खायला चांगलं भेटणार, दुसऱ्याला चांगलं खायला घालणार. आनंद किती एकदम संतुष्टी होते ना. बर. मालाची गुणवत्ता चांगली आहे, त्याच्यानंतर टिकाऊ क्षमता आहे, वरून कंटिन्यू चालू आहे. आणि तुम्ही अजून दुसरा बेसल डोस भरलेला नाही. 70 दिवस झाले म्हणता. बस बेसल डोसला 10 दिवस वर जास्त होऊन गेले. जर 10 दिवस भाजीपाला बेसल डोस 40-45 दिवसाला झाला पाहिजे. मग तुम्ही आता शिलाची चालू करून द्या. एक शिलाची ट्रीटमेंट, दुसरी का फक्त तोडायचं काम. मी आतापर्यंत टोमॅटोचे प्लॉट पाहिले पण उन्हामध्ये काय होतं हे जे पान आहे ना पूर्ण सुकून जातात. पण तुमचं हे अजून हे पान हे बघा ना, टेम्परेचर हे बघा शेंडा बिंडा बार सगळं ताजं तावं कार्यक्रम सगळं. फ्लावरिंग मध्ये पण बघा हे ह्याच्यावर किती तेज आहे, स्ट्रॉंग किती स्ट्रॉंग आहे एकदम. आणि क्लस्टर हे तुम्ही जे म्हणतात ना, हा मग प्लास्टर त्याच्यावर आहे. रोम आहे पूर्ण. हा काय वाटते क्वालिटी कशी काय कुणाला पण आहे. नंबर एक. काय म्हणजे एकंदरीत उत्पन्न कसं निघेल काय वाटतंय. खूप छान निघणार आहे सर याच्यामध्ये. हे म्हणजे तोडून थकणार आहे. तुमच्याकडे इंडियन आर्मी आहे ना. आहे ना. म्हणजे कोण आहे? आमच्या घरात 7 जण आहेत. काय बात करता. प्रत्येक म्हणजे आमच्या घरातला एका भावाचा एक मुलगा असतोच. तुमचा भाऊ पण आहे? पिढ्या. माझा भाऊ पण आहे, चुलत्यांचा पण आहे, सगळेच. म्हणजे हे शेतीचा वेळ कसं काय वाटतंय तुम्हाला सरांचं. खूप छान हा? आहे. आणि सर इतक्या दिवस तुम्ही देश सेवा केली, आता कृषी सेवेत आणि कृषी त्यातल्या सेवेत त्यात SCT ची जोड आहे तुम्हाला. चांगल्यापैकी खाऊ घालू. हा चांगल्यापैकी पुढे पण खाऊ. एक चिमणी असलं. मगाशी तुम्ही मला आलेले म्हटले का राम सर आपल्या प्लॉट येतील असं वाटत नव्हतं. नाही वाटलं ना मी आज ते सांगायला लागले म्हणजे रामसर आलेले आहेत. म्हटलं असेल तुमचं काही शेड्यूल बिड्यूल बनलेला असेल, कुठं काही कार्यक्रम असेल. मी अजून बी खोटं वाटत होतं. Surprise होतं मी तुमच्यासाठी मग अचानक. की ये म्हणे फोन आला येत आहे म्हणे. मग मी बाच्याला फोन केला, बरं. म्हटलं असं राम सर येत आहेत ये. हा तुम्ही लगेच आला. काय करता तुम्ही. मी कन्सल्टंट होतो, 10 वर्ष कन्सल्टिंग केली. डाळिंबाची? डाळिंबाची. गुजरात, राजस्थान, MP, बरं. महाराष्ट्र पूर्ण यांचं नांदेड. मग त्याच्यानंतर मी आता 2 मे पासून घरची शेती करायची ठरवली. बर तर मग त्याच्या मागच्या वर्षापासून मी 3 प्लॉट लावले गेले टमाट्याचे आता. बर. पण अजून पण मग सॉईल चार्जर वगैरे. आणि ह्या वर्षी खास करून कांद्याला मी टोटल सॉईल चार्जर काढले. असा ॲव्हरेज निघाला आमच्या गावात सर्व कृषी अमृत वगैरे ते टाकले. कृषी अमृत वगैरे चार्जर वगैरे. हा हा, सर्व सॉईल चार्जर, कृषी अमृत. आणि आज तो कांदा माझा एकरी 8 ट्रॅक्टर कांदा निघतोय. चालू आहे काम लाईव्ह. बर. बाकीच्यांची काय निघताय. कोणाचे 5 ट्रॅक्टर 4 ट्रॅक्टर हा एवढं निघते. एक निम्माच्या खाली घट आहे म्हणजे. आणि माल बी चांगला बनलाय ना. आणि माल आहे जबरदस्त माल आहे, सुपर आहे. काय हा, हे कांदा आहे ना, याच्यावरती माल काय बात करता. नाहीये. हा? जे जुने शेतकरी म्हणतात की आम्ही कांद्याचे किंग आहे, हा त्यांचा असा माल त्यांचं फक्त ये- 5 ये- आता बरोबर या आहे. या वर्षी आमचा पत्ता कांद्याला ॲव्हरेज कसं आहे माहिती आहे का. हा एकरी 8 ते 9 ट्रॉली कांदा निघायचं ना. बर. एकरी 5, 5.5, 4, हा 3 पासून 3 तर 6च्या दरम्यान. 6च्या पुढं कोणीच जाऊन नाही राहील. बर क्वचित शेतकरी बर ज्याच्याकडे पाणी जास्त आहे ना तो गेला. बर. कमी पाणीवाले हा जो कांदा आहे ना हा. आता म्हणजे आमच्या चुलत्यांच्या 2 पट्ट्यात, आमची 2.25 एकर, त्यांची 2.25 एकर असं देवड पट्टे आहेत. परत आमची 2.25 एकर, त्यांची 2.25 एकर. माझी आणि भावाची कंटिन्यू चुलत भावाची सारखीच लागवड आहे. एकाच दिवशी लागवड. म्हणजे असं समजा त्यांनी 4 दिवस पूर्वी लागवड केली आणि तेच माणसं आपल्याकडे 4 दिवसानंतर लागवडला आले, करायला लागली. हा करायला आले. त्यांचा कांदा निघाला फक्त 6 ट्रॅक्टर. बर
त्यांचा 6 ट्रॅक्टर निघाला 2 एकरात, 2.25 एकरात, बर. आणि माझा 1.5 एकरात 12 ट्रॅक्टर निघतायत. अरे बाप, 1.5 एकरात. आणि एक पण फॉस्फेट, सुपर फॉस्फेट म्हणजे फॉस्फेट केमिकल काहीच नाही. केमिकल काहीच नाही. फक्त आपलं जे सॉइल चार्जर वापरलेलं आहे, कृषी अमृत वापरले, सॉइल चार्जर वापरले, बस एवढंच वापरलेलं. वैदिक वापरला. आणि एक स्प्रे नाही हा, साठी नाही, मोवासाठी नाही, तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं का? कशासाठीच नाही. तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं? आश्चर्य म्हणून तर आता तिथं सुरुवात केलेली आहे. काय वाटतं आणि मला? सर्वात सर म्हणजे एक आनंदाची गोष्ट सांगायचं असं झालं की तुम्ही पण, मी पहिल्यांदा आपण भेट झाली, बघितलं वगैरे आपण भरपूर झाले. मी एक फ्लोरिंग चार्ज म्हणून Flower एक charge. प्रयोग केलेला आहे. फ्लॉवर चार्ज. फ्लॉवर हां. चार्ज मी मनालीहून ऍपल आणलेले आहेत. बर 3 ऍपल, ते 5 वर्षात झालेत, बर बर पण कधीच त्याला फ्लोरिंग आलं नव्हतं. बर बर. आणि ह्या वर्षी जानेवारीला वापरलेले आता एवढी फ्लोरिंग आहे, तुम्ही बघून तिथं येऊन जाल. क्या बात आहे, क्या बात आहे. अच्छा. आता हे फ्लोरिंग लागलेत सर्व. हा हा हा. याला 5 वर्षात झाड झालं, याला फ्लोरिंगच येत नव्हती. बर. माझ्या बरोबरचे गुजरात, त्यांच्या पण 3 चंदुबाई गोवा म्हणून, त्यांच्या पण 3च झाड आहेत, त्यांना अजून पण आलेले नाही. बघा सिटी नाही झालं नाही. Cutting झालं. अरे बापरे. एवढं फ्लोरिंग निघालं की विशेष नाही त्याला काही. याला द्या ना शिलाची ट्रीटमेंट चालू आहे. बरं का? पूर्ण कटिंग. नाही नाही, याला शिलाची ट्रीटमेंट द्या. एका नवीन निघाले पाहिजे बा, नवीन फ्लॉवरिंग निघाली. तुम्ही याला शिलाची ट्रीटमेंट करा, मस्त काम होऊन जाईल. फक्त फ्लोर चार्जर वापरलेले. अच्छा. त्याला साठी तुम्ही बघा आता जर एक जर तुम्ही घेतलाय खेळाडू आमचा विकत, तरी तो एवढे चौके छक्के मारतोय. तुम्ही आखी टीम विकत घ्या ना. चालू आहे, तेच चालू आहे ना. मग आता बघा प्लॉट आखी टीम घ्या विकत आणि 100% टीम वापरा, आहे की नाही? तुमचाच कप कांदा कप पण तुमचाच, बघायला, आहे की नाही? कांदा पण बघा, आणि टोमॅटोचा प्लॉट कुठे आहे? इथेच आहे, नारळांचे. अच्छा अच्छा. बरं आणि बरं माझ्या पूर्ण नारळांना या वर्षी मी सॉइल चार्जर ते वापरलेले. बरं 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 आपण वाल लावलाय आता. बर. उन्हाळ्यात जानेवारीत वाल मध्ये सक्सेस होत नाही, बर पिवळा वापरतो. 2-3 झाड झाले, बर बर. पण ते काही कमी असेल बर, थोडं बर. फार का काय. इतकी फ्लॉवर होते की बुडापासून डायरेक्ट वरती अँगलीवर निघून गेला. कुठे? 2 तोडे होऊन गेले त्याची. तिथून जवळच म्हणजे वाल कोणी विचारत नाही. आता आपल्याला मालेगाव मार्केटलाच पाठवतोय. 35 रुपये किलो चालू आहे आता. अरे बाप, हो 35 रुपये किलो काही वाल लावा चालू आहे. एक नंबर. आणि चवळी हा. ती बबली म्हणून ते मार्केट नाही म्हणे इथं, बर बर गुजरातला आहे. बर ते आता 150 किलो पहिला थोडा निघून गेला. बर बर. आणि आता पूर्ण याच्यावर आहे. हे स्ट्रक्चर आहे ना मजबूत केलं यांनी, म्हणून वाचले. हे माल काय आहे ना, हे गल्ल्या बारीक आहे म्हणून वाचले, नाही तर आता टायर दुखतायच्या. हा हे सुतळ्या किती लावलाय तुम्ही याला? हे सुतळ्या लावल्या किती बघा ना, सुतळ्या फार लागल्यात. आरपार माल दिसत नाही ना. 28 किलो आता सेकंड याला लागलं. हे प्लास्टिक प्लास्टिक 28 किलो 28. किती याला? हे पूर्ण 20 गुंठ्याला. आणि पहिलं ते 7-8 किलो जी लागलं होतं, 1-2 याला आता 28 किलो लागले. आता मला सांगा 20 गुंठ्याला जर 28 किलो सुतळी लागायला लागली तर ती फुटवे किती असते? वांगे काय म्हणते वांगे? फुटव्याला एक ड्रिल्चिंग आहे सर आपली, हा लिप चार्जर, हा लिप हा क्रॉप चार्जर, लिप चार्जर बर आणि सॉइल हा याची ड्रिल्चिंग फुटव्या. बर बर जर तुम्ही रोप लागवडपासून तुमचं जे सुरुवातीचे आपले 20-22 दिवस आहेत हा त्याच्या दरम्यान 2 ड्रिल्चिंग झाल्या, हा तुम्हाला तुम्ही फुटव्यांना नाही म्हणून द्याल मला एवढे फुटवेल नको बस. आता याला सुद्धा ती ड्रिल्चिंग केलेली आहे. वांग्याची फुटवे बघा, हे आपलं 45-46 दिवसात वांगी 85 म्हणजे लावल्यानंतर इथं झाडं झोडपे होते, काय म्हणले ते याच्याबरोबर? तोडून याच्याबरोबर हे जे वांग्याचे रोप आणले यांनी, हा एवढे लावे एवढे हा. किती? हे 4-5 150 रोपला 150 रोप आहे. हा हा बर बर हा एवढेच रोप म्हणजे 2-3 जणांनी लावले होते. बर. त्यांचा ना फुटवा झाला ना, झाड वाढलं. त्यांनी एवढंच झाड 1 फुटाचं इथंच इथं गावातच. गावात इथंच गावात. हा, तर त्यांनी उठून फेकून दिले. फक्त नातेवाईकांकडे वांगे जात आहे ना, मग आपण वानुळात कमी निघतं बुवा, विकलं कोण विकल. मग कोणी आलं का त्यांना अर्धा किलोभर दिले का ते वांगे खाऊन म्हणता अजून पाठवून द्या, बाचे मामा वांगे पाठवून द्या. इतके वांगे खायला येऊन राहिले. म्हणजे काय केलं बा तुम्ही याला जादू? लिप चार्जर, हा फ्रूट चार्जर, हा क्रॉप चार्जर हा याचं कॉम्बिनेशन बनवून हा आणि ड्रिल्चिंग हा. करायची. साधारणतः रोप लागवडीपासून ते 10 दिवस जातात. म्हणजे LSQ मध्ये ट्रीटमेंट आहे ती. LSQ मधलीच आहे, पण अच्छा. आपण फुटवे काढण्यासाठी स्पेशल करायची स्पेशल करायची. म्हणजे LSQ एकत्र करण्यापेक्षा एल वेगळं करायचं. त्याच्यात एनर्जी बुस्टर टाकली ना, तर एनर्जी बुस्टरमुळे काय होतं,
त्या जागेवर ना हे सांगतात बरं, शेतकरी सांगतात भुसभुशीतपणा खूप येतो आणि जे फुटवे निघतात तर आपल्याला फुटवे कमी करावे लागतात. त्यासाठी काही शेतकरी सांगतात आता स्टॉप करायची, मला फुटवे खूप जास्त झाले. आता ही वांग्याची बात त्यांनी ती बघा त्याचं ते मोठे वांगा झालं त्यांच्या मागे फांदी याचं येऊन गेली. याला बी वाटतं की बांधावं लागलं लावले काय. 1.5 एकर कुणी आपण. हा माझ्याकडे आता भेंडी पण आहे, वाल पण आहे आणि सगळं लावलं याच्यावर, टमाटे पण आहेत. सगळं वापर. याच्यावरच मी जी जागा निवडली ना, म्हणजे बेसल डोस सगळं तेच भरून राहिलो आता आम्ही. घेतलेली जागा आहे आणि हा. तिथं मुरमाड जागा आहे हा, बिलकुल. त्या मुरमाड जागेमुळे मला वेड्यात काढलं ते आजूबाजू यायचं जवळ हा हा काय शेती करतो शेतकरी नाही. मग ही इथं येईल का पोते बर बर बर. त्या पिकाला थोडीशी जाड हा जागा म्हणजे लागते. जमीन आपण तरी म्हणतो पाहिजे, ना माती लागली पाहिजे, माती. हत्तीचं मस्तक पाहिजे तेव्हा ते पिकं येतील बुवा. बरोबर. तर तिथं लावलेली आहे. ते आता बघून म्हणतात काय टाकले याला. एक दाना ही सल्फेट फॉर्मचे खातर वापरले, एक लिक्विड वापरलेलं नाहीये. 22 बॅगा तुम्हाला स्वतःला विश्वास बसतो का हे काय आहे याच्यामध्ये? 100. मी 10 वर्ष सर त्यांनी 10 वर्ष तेच वापरलं नाही पहिले. मी आज पण कन्सल्टिंग करताना म्हणजे मी असं आहे ना की तुम्हाला माहित नसेल माझं नाव बोलायत बापून त्यांना सर्वांना माहिती किती एकर व काम होतं तुमचं? माझं भरपूर होतं 1500-1600 एकर काम होतं. अरे बापरे. माझ्याकडे 8.5-9 लाख झाडं होते. अरे बापरे. मग तुम्ही आता त्यांना जिवंत करा सगळ्यांना. आता परत आता हे तंत्रज्ञान मिळालंय त्यांना सगळ्यांना परत जिवंत करा, त्यांना आशीर्वाद मिळतील. गुजरात निघून आला ते, आज गुजरात वाले त्याला इथं बोलवलं. मला भेटायला येतात पण कारण की 10 वर्ष रस्त्यावर चाललो. रस्त्यावर चालणं तुम्हाला नाही, माहिती हे कसं आहे. सोपं आहे. वैदिकचं काय माहिती का, याला डोकं तर लावायचं काम नाही ना हो. फक्त केमिकल मध्ये टाकायचं. कसं याला डोकं लावावं लागतं. त्याच्या डोक्यात हे लावा. तुम्ही याला आता कसं? शिकून टाका त्याला. याला फक्त टाकून द्यायचं. हा आता टाकून सांगा, दिलं ते आता आपोआप मेजर देईल. साहेबांनी सगळं ओके करून टाकलं म्हणलं काय. 3 दिवसात हे वांग एवढं एवढं दिसतं. हे शेवटी कसं एवढे आहे? ते तोडलेले आहे एवढं वांगे होते. त्यांना तुम्ही जर मार्ग दाखवला ना आणि तुम्ही त्यांना इकडनं ते चॅनल जरी चालू करून दिला तरी त्यांचं कल्याण होऊन जाईल. नाही, आज पण मी फोनवर लाईव्ह माझं सायंकाळी असते 1 तासाचं. हा तर त्यावेळेस मी माझे 52-53 शेतकरी आहेत. हा आज पण मी ते हँडल करतो इथून. करा 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 त्यांना मार्गदर्शन करा, तेवढं पुण्य मिळेल का हो? पुण्य आहे की फार नाही? कमी, नाही तर करा काय. करा करा चांगलं आहे खूप. हा 80-20 वर आहे बरोबर आहे ना. 80-20 म्हणजे आपण जुनं व्यवस्थित शेड्यूल. हा तुमच्या प्लॉट मी या प्लॉट मी काय फरक आहे का हो पाटील, काय फरक आहे? फरक आहे ना. यांच्यातून त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे आता हे बघा याच्यावर करपाय बघा दिसतोय, पाण्याच्या वाटे झाल्या सगळ्या. शेंड आहे बघा जवळ, हे बघा हे बघ इकडे बघा नक्की दिसतंय बघा. पंजा काय झालाय, जळून गेलाय पूर्ण. शेंड स्टॉप झालाय आणि पाण्याचा थिकनेस कमी झाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी तुमची व्हरायटी कुठली हे तीच आहे. तीच आहे ना. ते मालाची संख्या त्याच्या तुलनेमध्ये काय आहे, कमी आहे. ते झाड असं आहे कब्दुलं. त्याची हाईट निघून हा हे उंच गेलं वरती, म्हणजे थोडक्यात त्याला शेंडा जास्त वाढला, फुले कमी मिळाले, फुले जास्त मिळाले आणि पिवळे पण आहे तुमच्या प्लॉटमध्ये, त्याच्यामध्ये नाही आहे मोठा बदल. बरोबर आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात आलंय का वैदिकची किती गरज आहे. तुम्ही तर तज्ञ माणूस आहे, सांगा आता काय. 100% हा जर वैदिक जर वापरलं 100% बिलकुल केमिकल बंद करून टाकलं तर शेतकऱ्याचं कल्याण आहे का नाही. कल्याण. ते झाड वाढून बी फायदा आहे ना. त्याला खालून जर माल लागत गेला ते केव्हा बी वाढवता येईल. जर त्याला खायला देत राहिलो तर वरती देता बी चालेल, फळ बी. नाही माल याला पण आहे परंतु एकसारखा नाही. काही ठिकाणी भरपूर आहे, काही ठिकाणी अजिबात नाही. आणि पंजाब पूर्ण नाही आहे. समजा त्यांच्याकडे जर 7-10-12 फळं असतील ना, तुमच्याकडे 3-4-4-5 असेल, हे डायरेक्ट 50% 8च्या पुढंच आहे आपलं म्हणजे. तुमचा 8च्या पुढं पंजा आहे. म्हणजे ही जी ताकद आहे. दुसरी गोष्ट हा पिवळेपणा नाही तुमच्याकडे. हा जो पिवळेपणा आहे ना, हा कशामुळे येतो माहिती का, हा टॉक्सिसिटी आहे. म्हणजे तुम्ही जे रसायनं वापरता ना त्यांचा विषारीपणा याच्यावर येतो. मग मला सांगा, हा बैल आणि मुजे मार केमिकल म्हणजे काय आहे? असंच आहे ना. म्हणजे आता नाही तुटाळी फार प्रॉब्लेम. बघा तुमचं काय आहे का नाही. मला तेच माहिती, लिप मायनर तुमच्याकडे जेवढा त्रास देऊ राहिला. कारण काय माहिती का, केमिकल. तुम्ही आज केमिकल बंद करा, शिलाजीची ट्रीटमेंट करा, बघा तुमचा प्लॉट कसा होतो. तुम्ही चकित ये तारा तारा तुमच्या दनादन खाय. फक्त शिलाजीची ट्रीटमेंट करा. ही RNPH आणि LSQ केमिकल पूर्ण बंद. फवारे बिवारी सगळे बंद करून टाका. फक्त डिसीज फायटर, एनर्जी बुस्टर, फंगी क्लिअर, बस एवढंच फवारा. बघा 15 दिवसामध्ये तुमचे टमाटे असे लाल आखत का हो. एक RNPH आणि एक LSP फक्त एकदा जरी ना तुम्ही तुमची फॅन होऊन जाणार. नाही तो विषयच नाही. फॅन व्हायचा आता विषयच राहिला नाही 100% माझ्याकडे. रिझल्ट गॅरंटी. आणि आमची इच्छा काय माहिती का, तुमच्यासारख्या माणसाला 100% त्याचा अनुभव आहे की नाही. कारण तुमच्यामुळे 100 शेतकरी सुधारतील ना, असा विषय येतो. आमचा गणित, माझं एकट्याचं गणित असं आहे का बिझनेस किती झाला हे नाही महत्त्वाचं, किती शेतकऱ्यांना लाभ झाला हे महत्त्वाचं. किती शेतकऱ्यांचं केमिकल बंद झालं आणि त्यांनी अमृत पिकवायला सुरुवात केली, एवढे आशीर्वाद आपल्याला मिळणार का हो.
आणि आपण आशीर्वाद जिवंत आहे. अभिनंदन, तुमचं स्वागत आहे, करा जोरदार. हा ओके.